हा रिंकू देसाई महापौर का, हा प्रश्न तुम्ही मला अगदी छान केला आणि चांगला केला. याच्याबद्दल मी माझं मनापासून मी उत्तर देतो. या कॉलनीमध्ये गेले मी 15 वर्षे राहत आहे, गडकरी कॉलनीमध्ये 15 वर्ष मी राहत आहे. पण दादांचं काम मी तळागाळापासून जे बघतो इथून ह्याच्या पाठीमागं, आमच्या कॉलनीतला कुठलाही विषय असू दे किंवा ह्या भागातला कुठलाही विषय असू दे किंवा जिल्हा लेवलचा कुठलाही विषय असू दे किंवा आमच्या नात्यातल्या कुठल्याही पै पाहुण्यांचा कोणताही विषय असू दे, दादानं फक्त एक जर मी फोन केला किंवा आमच्या कॉलनीतल्या कुठल्याही छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांनी जर फोन केला तर दादा प्रामाणिकपणे त्या कामाची जबाबदारी घेऊन ते पूर्ण केल्याशिवाय दादा ही कधी पाठीमागे हटली नाही. हा एक रिंकुदाचा स्वभाव अगदी बेस्ट आहे. रात्रीच्या 2 वाजता दादांना फोन केला, दादा कधी म्हणणार नाहीत की बाबा मला का रात्रीचा एवढा फोन केला, पण दादानी तात्पर्य कुठल्याही गोष्टीत तात्पर्य त्यांनी इथं येऊन ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांनी पूर्णपणे वाहून गेलेत त्या चळवळीमध्ये किंवा ह्या ह्याच्यामध्ये. असा नेता आमच्या कॉलनीतून एक नगरसेवक म्हणून घडलेला आहे आणि आमची इच्छा सगळ्या आमच्या कॉलनीच्या वतीने, आमच्या प्रभागाच्या वतीने किंवा जिल्ह्याच्या वतीने आमची अशी इच्छा आहे की असा तळागाळातला जो कार्यकर्ता जो आहे तोच हा महापौर झाला पाहिजे आणि असाच नेता म्हणून की आता तळागाळातली कामं करणारा हा माणूस एवढा चांगला आहे, पण महापौर झाल्यानंतर ह्या कोल्हापूर जिल्ह्याची कशी कायापालट करेल झाल्यानंतरच ते विकास महत्वाचा, विकास जो आहे तो झाल्यानंतरच हा विकास त्यांना सगळ्या जिल्ह्याला कळेल. ही म्हणजे मला मनापासून असा किंवा आमच्या कॉलनीतर्फे आम्हाला पूर्णपणे रिंकुदावरती पूर्ण विश्वास आहे की हाच माणूस आपला रिंकुदा देसाई की महापौर व्हावा. ही आमच्या सर्वांच्या वतीने मी दादांना सांगतो की बाबा तुम्ही व्हावे आणि इथून पुढे दादांचा जे आहे महापौर पदाचं ते झाल्यानंतर ते तुम्हाला पाठपुरावा किंवा झाल्यानंतर तुम्हाला त्याचा 100% विकासामधून दिसणार, विकास त्यांचा दिसणार 100%, ही आम्ही ग्वाही देतो. अगदी बरोबर आहे. आम्ही सर बऱ्याच ठिकाणी आम्ही वेगवेगळ्या प्रभागात फिरलो आणि तुम्ही जे म्हणालात की रात्री 2 वाजता जरी फोन केला तर व्यक्ती हजर असते आणि अशा आम्हाला त्यांच्याबद्दलचे खूपच प्रतिक्रिया सर बऱ्याच विभागातून सेम तुमच्यासारखे आलेले आहेत सर. ओके आणि आहेच दादांसारखं काम कुठेही मी आतापर्यंत नगरसेवक असं बघितलं नाही. एक फोन प्रॉब्लेम बरं, या तुमच्या सर्वांचा आशीर्वाद बरोबर आहे ना आणि परमेश्वराचा आशीर्वाद ओके आणि होणारच 100% होणारच आणि दादा झाले पाहिजेत महापौर. येस, ओके, ऑल द बेस्ट. ओके, थँक्यू.